या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आदित्य, प्रीतम, अहिल्या आणि श्रीकांत बोलत बसलेले असतात आणि त्यावेळी श्रीकांत अहिल्याला म्हणत असतो की परितोषने ज्या ज्या लोकांकडून पैसे घेतले होते त्या लोकांना तर तू पैसे परत केले ना, मग आता कोणत्या गोष्टीचं टेन्शन आलं आहे तुला. आणि त्यावेळी अहिल्या म्हणते की श्रीकांत, जर परितोष एकटा असताना तर मला त्याची इतकी काळजी वाटली नसती, पण आता ती दिशासुद्धा त्याच्या आयुष्यात आली आहे आणि म्हणून मला त्याची खूपच जास्त काळजी वाटते. पण हे ऐकून प्रीतम चिडून म्हणतो की आई, मला कळतच नाही आहे की आपण त्या दिशाला आपल्या घरात का सहन करतोय. अगं आता तर ती आपल्या डोक्यावर बसायला लागली आहे आणि मुळात मला हे सुद्धा कळत नाही आहे की मुळात आपण त्या परितोषला सुद्धा का सहन करतोय. आपण काय त्याची जबाबदारी घेतली आहे का. आणि त्यावेळी अहिल्या म्हणते की हे बघ प्रीतम, मला तुझी चिडचिड कळते, मात्र त्यावेळी परितोषने स्वतःच्या जीवावर उदार होऊन श्रीकांतचा जीव वाचवला आहे आणि त्यामुळे त्याची पूर्ण जबाबदारी मी घेतली आहे. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे आणि म्हणून तो असा झालाय आणि त्यामुळे मला त्याची खूप काळजी वाटत असते. आणि आता तर त्याच्या आयुष्यात ती दिशासुद्धा आली आहे, त्यामुळे त्याच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. आणि मग ती आदित्यला म्हणते की आदित्य, तुम्ही प्लीज परितोषचा रागराग करू नका, पण मला असं वाटतं की आपणच त्याची काळजी घ्यायला हवी आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतला आहे आणि तो म्हणजे परितोषला चांगल्या न्यूरोसर्जनला दाखवायचं. आणि हे ऐकून आदित्य आणि प्रीतम काहीच बोलत नाही. तर अहिल्या म्हणते की मला तुमच्या दोघांची ही मनस्थिती कळते, पण आपल्याला हे सगळं करावंच लागेल. आणि मग ती आदित्यला सांगते की मी एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी ऑफिसला चालली आहे, पण तोपर्यंत तू आपल्या शहरातील बेस्ट न्यूरोसर्जनची अपॉइंटमेंट घेऊन ठेव. आणि त्यावर आदित्य नाईलाजाने हो म्हणतो आणि अहिल्या घरातून बाहेर पडते. तर दारामध्ये मारुती गाडी घेऊन उभा असतो. अहिल्या त्याला विचारते की मारुती, काय झालं, तुझी तब्येत ठीक नाही आहे का. पण मारुती अहिल्यासोबत बोलत नाही, तो फक्त इशारा करत ठीक असल्याचं सांगतो. पण तरीही अहिल्याला काहीतरी गडबड आहे असं वाटतं. ती मारुतीला म्हणते की जर तुझी तब्येत ठीक नसेल तर तू घरी जाऊन आराम कर, मी दुसऱ्या एखाद्या ड्रायव्हरला घेऊन जाईल. पण मारुती नकार देतो आणि अहिल्याला गाडीत बसायला सांगतो. पण मग त्यानंतर तो स्वतः चक्कर येऊन खाली पडतो, त्यामुळे अहिल्या घाबरते. मग मारुतीला लगेच त्याच्या घरी घेऊन जाण्यात येते. अहिल्या डॉक्टरांना सुद्धा बोलावते. डॉक्टर त्याला चेक करतात. त्यावेळी पारू, दिशा आणि आदित्यही अहिल्यासोबत त्या ठिकाणी असतात. डॉक्टर मारुतीला विचारतात की तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे का. पण मारुती डॉक्टरांशीही काही बोलत नाही. अहिल्या मारुतीला विचारते की मारुती, काय झालं. पण मारुती तिच्याकडे साधं बघतही नाही आणि त्यामुळे अहिल्या पारूला विचारते. तर पारू रडतच सांगते की देवी आई, बा आता नीट जेवण करत नाही आहे. आणि त्यावेळी डॉक्टर म्हणतात की यांच्या पोटात अन्नाचा एक कणही नाही आहे आणि त्याचमुळे यांचा BP लो होऊन यांना चक्कर आली, यांनी काहीतरी खायला हवं. आणि ते ऐकून अहिल्या म्हणू लागते की असं नेमकं घडलंय तरी काय, ज्यामुळे मारुतीने जेवणही सोडले. आणि त्यामुळे आदित्य, पारू घाबरून एकमेकांकडे पाहू लागतात. तर ती दिशा मध्येच म्हणते की एक सासूमॉम, मला असं वाटतं की मारुती मामांच्या बाबतीत ना काहीतरी सिरियस घडलं आहे. म्हणजे बघा ना, तुम्ही त्यांना इतके प्रश्न विचारताय पण तरीही ते तुमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही आहे, तुमच्याकडे बघतही नाही आहे, खुशाल तुम्हाला इग्नोर करतायत, म्हणजे काहीतरी सिरियस असणार ना. पण त्यावेळी आदित्य तिला म्हणतो की दिशा, या सगळ्याशी तुझा काही संबंध नाही आहे. आणि मग अहिल्या पारूला सांगते की मारुती, आता तुझी जबाबदारी आहे, तू काय करशील मला माहीत नाही, पण त्याने व्यवस्थित जेवण करायला हवं, कारण मला माझा भाऊ लवकरात लवकर बरा व्हायला हवाय. आणि मग ती तेथून निघून जाते. पारू मात्र रडतच मारुतीकडे पाहत असते. त्यानंतर अहिल्या देवीची पूजा करून सगळ्यांसाठी आरती घेऊन जात असते. पण त्याच वेळी ती दिशा त्या ठिकाणी येते आणि अहिल्याला विचारते की एक सासू मॉम, मी आरती घेऊ का. त्यावर अहिल्या हो म्हणते. मग दिशा आरती घेते आणि अहिल्याला म्हणू लागते की मला सुद्धा अगदी तुमच्यासारखंच व्हायचं आहे, त्यामुळे जर मी सगळ्यांना आरती दिली तर चालेल का. त्यावर अहिल्या काही बोलत नाही, आरतीचं ताट त्या दिशाच्या हातात देते आणि तेथून निघून जाते. तर ही दिशा हसतच म्हणत असते की अहिल्या खरंच मूर्ख आहे, हिला असं वाटूच कसं काय शकतं की मी हे आरतीचं ताट घेऊन घरभर फिरेल. आणि मग ती ते ताट एके ठिकाणी ठेवून देते आणि निघून जाते. दुसरीकडे अहिल्या अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते. श्रीकांत तिला विचारतो की अहिल्या, काय झालं आहे. तर अहिल्या त्याला विचारू लागते की दिशाला घरात घेऊन मी चूक केली आहे का रे, कारण जेव्हापासून ती घरात आली आहे ना तेव्हापासून काहीच चांगलं घडत नाही आहे, आपल्या घरातील वातावरण बिघडलं आहे. तर श्रीकांत म्हणतो की अहिल्या, मी तुला गेली 26 वर्ष ओळखतो आणि मला माहिती आहे तू हे जे काही केलं आहे ना त्यामागे तुझा नक्कीच कोणता तरी प्लॅन असेल. पण अहिल्या म्हणते की नाही रे श्रीकांत, दिशाला घरात घेण्यामागे माझा
माझा कोणताही प्लॅन नाही आहे. मी फक्त हे सगळं आपलं घर तुटू नये म्हणून केलं. कारण दामिनीचा स्वभाव तुला माहिती आहे ना. त्या दिवशी जर मी दिशाला घरातून हाकलून दिलं असतं तर तिच्यासोबत परितोषही गेला असता आणि या सगळ्याचा दामिनीने खूप चुकीचा अर्थ काढला असता. तिने मला आयुष्यभर माफ केलं नसतं आणि म्हणून मला नाईलाजाने त्या मुलीला घरात घ्यावं लागलं. जरी आपण तिला घरातून बाहेर काढलं असताना तरी तिने काहीतरी आपल्या विरोधात प्लॅन केलाच असता. आणि त्यावेळी श्रीकांत म्हणतो की मग अहिल्या, तू तिला घरात घेऊन एकदम बरोबर केलं आहे. कारण जर शत्रू आपल्या जवळच असला तर आपल्याला त्याच्यावर व्यवस्थितपणे नजर ठेवता येते. आणि त्यावर अहिल्या ही मान डोलावत हो म्हणते. त्यानंतर श्रीकांत तिला विचारतो की तुला अजून कोणत्या गोष्टीचं टेन्शन आहे का. आणि त्यावेळी अहिल्या म्हणते की मारुतीचं. कारण त्याला काय झालं आहे ना हेच मला कळत नाही. अरे बघ ना, तो साधं पालखीचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा बंगल्यावर आला नाही आणि आज तर काही चक्कर येऊनच पडला. मी त्याच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काही माझ्याशी बोलला नाही. असं वाटते की त्याच्या मनात खूप काही सुरू आहे. आणि त्यावेळी श्रीकांत म्हणतो की तू नको काळजी करू, आज मी योग्य वेळ पाहून त्याच्याशी बोलतो. मला खात्री आहे की तो त्याचं मन माझ्याजवळ नक्की मोकळं करेल. आणि त्यावर अहिल्याही हो म्हणते. दुसरीकडे पारू किचनमध्ये काम करत असताना दिशा त्या ठिकाणी येते आणि हसतच तिला विचारू लागते की काय गं पारू, तुझा बा अजूनही तुझ्याशी बोलत नाही का. पण त्यावेळी पारू काहीच उत्तर देत नाही. तर दिशा म्हणत असते की पारू, मला खरं खरं सांग, तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र तुझ्या बाने बघितलं तर नाही ना. कदाचित मला असं वाटते की त्याने नक्की बघितलं असणार आणि म्हणूनच त्याला एवढा त्रास होतोय. पण काही हरकत नाही, तसंही त्याचं वय झाले, जरी तो मेला तरी काय फरक पडतो. आणि हे ऐकून पारू खूपच चिडते. तर दिशा निर्लज्जपणे म्हणत असते की पारू, तुला माहिती आहे का, जर तुझ्या गळ्यातील हे मंगळसूत्र त्या आदित्यने पाहिलं ना तर तो तुझ्यासारख्या भिकारड्या मोलकरणीला त्याच्या आयुष्यातून कधीच दूर करेल, तुझ्याकडे वळूनही पाहणार नाही. पण त्याच वेळी आदित्य त्या ठिकाणी येतो आणि त्याने दिशाचं बोलणं ऐकलेलं असतं. तो दिशावर खूप चिडतो आणि तिला विचारू लागतो की तू पारूसोबत असं कसं बोलू शकते आणि मुळात मला कळत नाही आहे, तू इथे पारूसोबत बोलण्यासाठी का आली. जा ना, तुझ्या त्या परितोषच्या जवळ जाऊन बस. आणि हे ऐकून दिशा हसतच पारूकडे पाहते आणि म्हणते की पारू, बघितलं का, तुझा हिरो आला. आणि ती आदित्यलाही म्हणते की काय रे आदित्य, तू काय हिचा वकील आहे का. अरे तू एका कंपनीचा CEO आहेस ना, मग तू कंपनीत जाऊन काम कर. या मोलकरणीच्या पुढे मागे घरात कशाला फिरत असतो. मला तर कळतच नाही, तू हिला कामाला ठेवलं आहे की हिने तुला. मला खरंच तुमची सिस्टीम कळत नाही आहे, नक्की कोण कोणाला पगार देतं. आणि दिशाचं असं बोलणं ऐकून आदित्य तर खूपच चिडतो आणि तिला तेथून निघून जायला सांगतो. पण दिशा काही त्याचं ऐकत नाही. ती आदित्यसोबत वाद घालत बसते. ती म्हणत असते की आदित्य, मला कळतच नाही आहे, जर मी या मोलकरणीला बोलले तर तुला इतका राग का येतोय, नक्की काय नातं आहे तुमच्या दोघांचं. आणि ते ऐकून आदित्य गप्प बसतो. तर दिशा म्हणत असते की अरे असं कसं, तू असा अचानक गप्प कसा झाला, मला तर कळायलाच हवं तुझं या मोलकरणीसोबत नेमकं कोणतं नातं आहे ते. ही मोलकरीण तुझी गर्लफ्रेंड आहे, बायको आहे की दुसरी कोणी. आणि मग ती असंही म्हणते की आपण ना एक काम करूयात, आता आपण अहिल्याकडे जाऊ, मी तिला हे सगळं एक्सप्लेन करते आणि मग तिलाच विचारू की तुमच्या दोघांचं नातं काय आहे. आणि मग ती सरळ आदित्यचा हात पकडते आणि त्याला घेऊन अहिल्याकडे जाण्यासाठी निघते. पण आदित्य तिचा हात झिडकारतो आणि तेथून निघून जातो. तर दिशा पारूला म्हणत असते की अगं पारू, बघ आदित्य किती घाबरला आणि तू सुद्धा घाबरलेलीच दिसते. मला तर नक्कीच असं वाटतंय की तुमच्या दोघांचं काहीतरी सुरू आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मला जरीही तू आवडत नसलीस ना तरी तुझ्या चांगल्यासाठी सांगते. जेव्हा त्या आदित्यला तुझ्या गळ्यातील मंगळसूत्राचं सत्य समजेल ना तेव्हा तो तुला त्याच्या आयुष्यातून बाजूला फेकून देईल. आणि मग ती तेथून निघून जाते. पारू मात्र घाबरते. त्यानंतर दिशाने सांगितल्यामुळे दामिनी अहिल्यादेवी किर्लोस्कर बनण्याचा प्रयत्न करते. अहिल्यासारखी साडी नेसून दागिने घालून ती अहिल्याच्या खुर्चीजवळ स्वतःची एक उंच खुर्ची ठेवते आणि त्याच्यावर जाऊन बसते. आणि मग ती पारूला त्या ठिकाणी बोलावते. दामिनीचा तो वेश पाहून पारूला हसू येतं. तर दामिनी चिडून म्हणते की तू या घरची मोलकरीण आहे हे लक्षात ठेव आणि आता यापुढे माझा शब्द शेवटचा शब्द असेल. जे काही सांगेल ते गपगुमान ऐकायचं, स्वतःची अक्कल चालवायची नाही. आणि त्यावर पारू खाली मान घालूनच हो म्हणते. तितक्यात अहिल्या आणि श्रीकांत त्या ठिकाणी येतात. अहिल्या दामिनीला विचारते की काय गं दामिनी, तुला काय अहिल्यादेवी किर्लोस्कर बनायचं आहे का. आणि त्यावर दामिनी पटकन उठून हो म्हणते. पण मग ती पुन्हा खाली बसते आणि म्हणते की वहिनी तसं काही नाही आहे, पण मला आता असं वाटलं की मी सुद्धा सासू झाली आहे तर मग आपल्या दोघींच्या खुर्च्या जवळजवळ ठेवायला हव्या.
तर तुमच्याच इतका माझासुद्धा मान आहे ना. आणि त्यावेळी अहिल्या म्हणते की हे बघ दामिनी, तू ना उगाच अहिल्यादेवी किर्लोस्कर बनण्याचा प्रयत्न करू नको. त्यापेक्षा दामिनी किर्लोस्कर म्हणून स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण कर. आणि मग श्रीकांतही म्हणतो की हो दामिनी, अहिल्या अगदी खरं बोलते आणि फक्त तिची साडी नेसून दागिने घालून अहिल्यादेवी किर्लोस्कर बनता येणार नाही. त्यासाठी रात्रंदिवस कष्ट करावे लागतात, वेळप्रसंगी रस्त्यावरही यावं लागतं. तुला हे सगळं जमणार आहे का? आणि त्यावेळी दामिनीही म्हणते की हो दादासाहेब, मी हे सगळं करू शकते. आणि हे ऐकून अहिल्या म्हणते की मग ठीक आहे, जेव्हा तू हे सगळं करशील ना तेव्हाच मग तुझी खुर्ची इथे माझ्या खुर्चीच्या जवळ ठेव आणि मग आपण दोघी सासवा सासवा मिळून या घरचा कारभार बघू. आणि त्यावर दामिनी ऐटीत हो म्हणते आणि तेथून निघून जाते. श्रीकांत आणि अहिल्या मात्र हसत असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.